मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हालाही समजत नसेल, की अगदी झटपट तयार होणारं आणि मुलांनाही आवडेल असं काय बनवावं, की जे मुलांसाठी सुद्धा पौष्टिक असेल. तर अशा प्रकारच्या फ्राय मिनी इडली बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता. बनवायला अगदी सोप्या आहेत, झटपट बनून तयार होतात. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. सर्वात आधी एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा. रवा बारीक मोठा कोणताही चालेल. त्याच वाटीने अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी घ्यायचं. सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून एक 2 मिनिटं फेटून घ्यायचं म्हणजे सर्व गुठळ्या मोडल्या जातील. झाकण ठेवून एक 10 मिनिटं भिजवून घ्यायचं. बॅटर 10 मिनिटं छान असं भिजवून घेतले. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इनो घालायचा. मीठ मी घातलं होतं, फक्त व्हिडिओ स्किप झाला आहे. तुम्ही नक्की घाला. इनो घातल्यानंतर बॅटरमध्ये मिक्स करून एक 2 मिनिटं बॅटर छान असं फेटून घ्यायचं. स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे. वरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने 1-1 चमचा बॅटर यामध्ये सोडायचं आणि या इडल्या एक 10 मिनिटं मध्यम आचेवर स्टीम करून घ्यायच्या. 10 मिनिटांमध्ये इडली परफेक्ट स्टीम झाली आहे. पूर्णपणे थंड करायची आणि एका बाउलमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची. त्यानंतर आता इडली फ्राय करून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. एक मोठा चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची घालायची. परतून घ्यायचं. त्यानंतर तयार इडली, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, सांबर मसाला, चाट मसाला, कोथिंबीर घालायची आणि एक 2 मिनिटं इडली परतून घ्यायची. परफेक्ट अशी इडली फ्राय तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला